शेतकऱ्यांचा तूर, सोयाबीन, कापूसाचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या भाजीपाला देखील मातीमोल भावामध्ये विकावा लागतोय। अमरावतीच्या भाजीपाला मंडीमध्ये जर आपण पाहिलं तर टमाटर कॅरेट जर आहे 25 किलोचं जे कॅरेट आहे त्याला केवळ 100 रुपये ते 120 रुपये दर मिळतोय। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये 4 ते 5 रुपये किलोपर्यंत टमाटे जे आहे ते ठोक बाजारपेठेमध्ये विकल्या जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही। अनेक शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की जवळून त्यांना जे भाडं आहेत गाडीचं भाडं द्यावं लागलं। आपल्या सोबत शेतकरी आहेत। काका काय सांगणार, भाजीपाल्याचे दर प्रचंड उतरलेले आहेत, काय परिस्थिती आहे, काय सांगणार? आम्ही बागायत लावतो तर पत्तागोबी, बीट, टमाटर निकाल बागायत करतो, याला काहीच भाव आहे नाही। पत्तागोबी खपून राहिली 40-50 रुपये पन्नी 20-22 किलोची। टमाटरचं कॅरेट 25-27 किलोचं खपून राहिलं 60 रुपये कॅरेट। बीट खपून राहिलं 5 रुपये 6 रुपये किलो। संभार खपून राहिला 4-5 रुपये किलो। तुम्ही सोयाबीनचे भाव ठरवले 28, 38, 39। कपाशीचे भाव आज 70-71। तुरीचे भाव तर 70-71। कास्तकाराला काहीच पुरून नाही राहिलं। तर सल्फेटचे भाव पुष्कळ वाढवले तुम्ही निकाल। कास्तकारांना काय करावं, आत्महत्या करावं काय कास्तकारांना? आपण नाफेडमध्ये लावलं होतं का? बाजार भावाची काय परिस्थिती आहे? टमाटे काय भाव गेले? नाफेडमध्ये लावलं तरी तिथे छाननी करते, पूर्ण माल नाही घेत, ते बाकीचा माल घराकडे वापस आणायला लागते। नाफेडमध्ये लावून काही फायदा आहे काय? कास्तकाराला कुठेच हे नाही आहे सवलत। आता भाजीपाला लावला, आधी तूर कपाशी होती। भाजीपाला आहे, तूर कपाशी आहे, पूर्ण आहे माझ्यापाशी। आपण बघू शकतो या व्यथा नक्कीच एवढे चांगले टमाटे 4 ते 5 रुपये किलो विकले जात आहेत। आपल्या सोबत शेतकरी आहेत। दादा तुम्ही टमाटर विकायला आणले, काय भाव आज टमाटे गेले, काय सांगणार? 50 पासून तर 110 रुपयापर्यंत टमाटर गेलं। हे काही कास्तकाराले तोळाली पुरून याला भाडाही निघून याला। हे कास्तकाराची परिस्थिती बहुत लय बिकट होणारी। कोंगा मजुरी भागं निघून जवळपासून खर्च चालला उन्हाला। किती कॅरेट आणले तुम्ही आज, काय भाव गेले या मार्केट? मी आता 109 कॅरेट आणले, 110 ते 50 पासून विकले। उत्पादन खर्च निघत, उत्पादन खर्च निघून याला या भावात। कोंगा कास्तकाराले तोळाले पुरून याला। कोंगा 300-350 रुपये मजुरी झाली। कोंगा त्याच्यात लय बिकट परिस्थिती झाली आहे कास्तकाराची। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर तूर, कपाशी आणि सोयाबीनचे भाव उतरलेले आहेत। दुसरीकडे नाफेडची खरेदी बंद झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये सहयोगी पीक म्हणून जर आपण पाहिलं तर भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं, परंतु ह्याच भाजीपाल्याचे दर देखील मोठ्या प्रमाणावर कोसळलेले आहेत। चांगल्या दर्जाच्या टमाटरला केवळ 5 ते 6 रुपये किलोपर्यंतचा शेतकऱ्यांना दर मिळतो, त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।